Hi. Hey guys, good morning. Welcome back to our festival series मराठी व्लॉग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्लॉगमध्ये आणि सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा. आय होप ही दिवाळी तुमच्या आयुष्यात भरभरून प्रेम, आनंद आणि उत्साह आणि प्रकाश घेऊन येवो. तर जसं की मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की ह्या वर्षी आम्हाला दिवाळी पूजनच्या दिवशी म्हणजेच की लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मीपूजन करता येणार नाही, पण ती लक्ष्मीपूजन आम्हाला करता येणार आहे भाऊबीजेच्या दिवशी. तर त्याकरिता आता आम्ही चाललो आहे इंडिया फूड्समध्ये. तिथे बघू काय आता नवीन सामान आलेलं आहे रिलेटेड टू लक्ष्मीपूजन. आणि काही नाही, थोडं स्वीट्स आणि थोडं डेकोरेशनचं सामान घेऊन येऊया आणि ऑल्सो व्हेजिटेबल्स रिस्टॉक पण करायचे आहे, तर ते पण घेऊन येऊ. त्याला आम्ही कार्टवर आताच बसवत आहोत कारण नंतर ती बसणार नाही. मग गुड शॉपिंग गॉट इझी. निघालोय घरी जाण्याकरिता आणि काही खास तिथे घेतलं नाही. दिवे घेतले 4 आणि मला घ्यायचं होतं दाराकरिता तोरण, पण तोरण तर मला मिळालं नाही. तर मी आंब्याची पानं घेतली आहे, त्याचं घरीच तोरण करू आणि दाराला लावू. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. तिथे काही जास्त व्लॉग केला नाही कारण बराच तिथे रश होतं, कारण आज ग्रॉसरी रिस्टॉक डे पण होतं. तर तिथे सगळे आपले लोक आले होते भाजीचं घ्यायला. आता ना गाईज मी समोर बसणं सुरू केलंय, समोरच्या सीटवर. आजपर्यंत मी मागे बसत होती स्कायलरच्या बाजूला, पण आता ते तुम्हाला दिसते हे मिरर, हे तिच्या सीटच्या समोर लावलेलं आहे. त्याचा व्ह्यू मला क्लिअर दिसतो. मी जसं मागे वळून बघितलं तर मला स्कायलर दिसते काय करते आहे, झोपते आहे, खेळते आहे. तर आता तिला पण त्या मिरर थ्रू हे समोरचा व्ह्यू दिसतो. स्कायलर काय करते बाळा? चिल करते आपल्या कार सीट मध्ये बसून. आणि पाय बघा स्कायलरने कसे मोडले, जस्ट लाईक हर मामा. A few moments later. तर आम्ही आलो आहे घरी इंडिया फूड्स वरनं आणि आता डिनर टाइम आहे. तर मी आधी स्कायलरला खाऊ घालते आहे. ॲक्च्युली खाऊ घालते आहे म्हणजे मी तिला खायला देते आहे, ती स्वतःच्या हाताने खाते. तर आज मी तिच्याकरिता डिनरमध्ये केलेला आहे शिमला मिरचीची भाजी आणि सोबत तिला देते आहे वरण भात मॅश करून. फूड फॉर स्कायलर. स्कायलर वॉन्ट्स फूड. या ओके. आता मला स्कायलर बिलकुल पण स्वतःच्या हाताने तिला खाऊ नाही घालू देत. एकदम इंडिपेंडेंट व्हायचं आहे हिला. सगळे काम मी स्वतः करेन म्हणते. तर हे जेवण पण स्वतः करते आणि मी हिला ह्याच्यावर बसवते टेबल टॉपवर. तर ते जे फ्लोअर आहे तिथे कार्पेट लागलेलं आहे ना, ते खराब नाही झाले पाहिजे म्हणून हाय म्हणते आपल्या पप्पाला. तर इथे बसवते, ते इथनं छान क्लीन होऊन जाते, लगेच इथनं क्लीन होऊन जाते म्हणून मी तिला याच्यावर बसवते आता. हाय एव्हरीवन. तर आज फायनली लक्ष्मीपूजनाचा दिवस. सगळे आपल्या घरात देवी लक्ष्मी मातेचं एकदम स्पेशल स्वागत करतात. दिवे, रांगोळी, सजावट, घर सजावट. आम्ही तर देवाजवळ दिवा नाही लावता जमणार आहे आम्हाला सध्याही, पण आम्ही थोडे कारभार करत होतो इथे स्कायलर आणि मी. आज आम्ही दोघांनी सकाळीच आंघोळ केली, त्याच्यानंतर आम्ही खाणं पिणं केलं आणि आता जरा आम्ही विचार करतोय राऊंड मारून यायचा बाहेर.
Skylar, wear your glasses. Wear your glasses, बेटा. Pick up. Yeah, good girl. घालून घे ना. चल चल, घुमी जायचं आपल्याला, बाहेर जायचं. चल चल ये. हा, बाहेर जायचं नावावर तर अशी खुश होते ही. ये हा, थांब. इतका मस्त वाटत आहे ना उन्हात निघाल्यावर. आज छान थंड थंड वारा आहे आणि ऊन पण आहे. मी गॉगल विसरली, आपले ग्लासेस विसरली मी घरी. स्कायलरला तर ग्लासेस लावले छान पैकी. हाय. हे घेतले 3-4 पॅकेट. Thank you. Welcome. Scan items one at a time, placing them in the bag. ते गाईस, मी एक हे कर्टन लाईट मागवलेला आहे. मी विचार करते ही जी वॉल आहे ना, देवा इंदिरावाली ही जी वॉल आहे, मी विचार करते हिला कर्टन सारखे हे लाईट्स लावायसाठी. गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही झोपून उठलो आहे आणि आज फायनली तो दिवस आहे जेव्हा आम्ही लक्ष्मी पूजन करू शकतो. तर आज वर्किंग डे आहे, पण सारंगने मला सरप्राईज दिला आहे. ती आज घरी आहे, तर चला आज त्यांच्याशी पण काम करूया. असं तर नवरा हातात येत नाही, तो वर्किंग असते ना, तर आज नवऱ्याला पण काम करवूया. Let's go, let's eat strawberry. नवरोबा आराम टाइम ओव्हर. चला चला, जरा किचन मध्ये सरळ व्हा तिकडे. हो की नाही? माझं डोकं दुखत. वाट क्या? माझं डोका दुखत आहे? असा कसा डोका दुखत आहे तुमचा? चला, मी मस्तपैकी एकदम कडक अद्रकवाला चहा बनवून देते तुम्हाला, तर डोका उतरून जाईल. स्कायलर आंघोळ करून रेडी. स्कायलर, show your dress. Good. Pretty, you're looking pretty. तर माझा लंच ऑलमोस्ट रेडी आहे. इथे गोबीची भाजी झालेली आहे, वरण झालेलं आहे आणि इकडे छोले पण माझे शिजवून झालेले आहेत. आता मी करते आहे, इथे पुरण पण रेडी होत आहे आता पुरणपोळी करिता, आणि इथे मी करते आहे स्कायलरसाठी पॅनकेक. आज मी तिला काकडीचा पॅनकेक देते आहे. स्कायलरला इथे मी खायला दिलेला आहे. ती खात आहे आपला पॅनकेक, स्वतःच्या हाताने जेवण करते ती. आणि ॲक्च्युली सारंग गेले आहे पूजाचं सामान आणायला, नारळ वगैरे जे पूजामध्ये लागतं, तर तेव्हापर्यंत मी स्वयंपाकाची तयारी करते, जे नैवेद्याचं आहे ते.
वेळाकरिता कॅन्डल लावत आहे सुगंधित वाली, कारण मी ते एक्झॉस्ट पण सुरू केलेला आहे आणि विंडो पण ओपन केलेले आहे, पण तरी ना कांद्याचा आणि स्वयंपाक करताना जो वास आहे तो सगळीकडे पसरतो, तर ते मग चांगलं नाही वाटत. म्हणून मी थोड्या वेळाकरिता कॅन्डल लावलेला आहे इथे. भाजी इथे होत आहे रेडी. आणि गाईज मी पहिल्यांदाच मसाला छोले पनीर करते आहे. मी पालक पनीर करायची, म्हणजे पालक पनीर करते मी. गाईज मी खरं सांगते, मी किचन कधी केलाच नाही, म्हणजे मला आता बोलताना लाज वाटत आहे खरंच की मी आईला किचनमध्ये कधीच हातभार लावलेला नाही कामांमध्ये. हां, पण बाहेरचे सगळे काम मी करायची, दिवाळीचे जे बाहेरचे कामं असतात सगळे मी करायची. पण आता जेव्हा मी करते आहे ना, मला हे करताना इतकं आनंद होत आहे, मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे असं मला कंटाळा नाही, असं माझ्या जीवावर नाही येत आहे की मला हे करायचं हे करायचं, मला उत्साह वाटत आहे उलट. आता इथे माझी कढी पण रेडी झालेली आहे, भाजी झालेली आहे इथे पूर्ण आहे. आणि हे मी थोडीशीच भजी करणार, कारण तेलाचा सारंग जास्त खायला नाही पाहत. पुरी पण तेलाची होईल ना. मग बाकीचं रेडीमेड स्वीट्स तर मी आणलेले आहे. आता सारंग पूजाचा सामान घेऊन येणार आहे. आतापर्यंत नाही आले माहिती आहे, माझी भाजी कढी सगळं होऊन गेलं, ते आतापर्यंत यायचीच आहे. आणि मी सकाळपासून काही खाल्लेलंही नाही आहे. अशी तर मला भूक सहन नाही होत, बिलकुल सहन नाही होत. पण हे मला काही वाटतच नाही आहे, म्हणजे मन इतका आनंदित असतो ना आपल्याला हे सगळं करताना की म्हणजे भूक जाणवत नाही. आता 1:45 तर झाली आहे, मला वाटतं मला किचनमध्ये 4 वाजतील आणि मग पूजाची तयारी करायची आणि मग रेडी व्हायचं. अरे बापरे, चला 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 लवकर करू. माझ्या स्कायलरला आता झोप आली आहे, बाळाला आता मी झोपवत आहे. ठीक आहे. फायनली माझी स्कायलर पण उठली होती झोपून, तिला मी फळ खायला दिले आणि आता तिला रेडी करते. मी पण रेडी होते. लिटरली गाय सकाळच्या म्हणजे समजाच की हिला फ्रूट्स वगैरे देऊन चहा वगैरे घेतला आणि 9 वाजतापासून मी लागली आहे कामाला, म्हणजे स्वयंपाकाला आणि मग इथे देवपूजा मांडायला. लिटरली संध्याकाळचे 6 वाजणार आहे, म्हणजे 10 मिनिटं उरलेले आहे. A few moments later. तर मी झाली आहे रेडी आणि स्कायलर पण रेडी आहे, मी तुम्हाला दाखवते. पण आधी देवाजवळ दिवा लावून घेऊ आणि मग तुम्हाला आमचे लुक्स दाखवू. चला. अशा प्रकारे मी पूजा मांडली. ही माझी रोजची देवपूजा आणि मी ती रांगोळी घातली छोटीशी. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय.
कर जे कर जे जे नैवेद्याचा ताट रेडी, छानपैकी मस्त पक्वान केले आहे देवाजवळ. देवया लक्ष्मी ओम नमो भगवते वासुदेवया ओम नमो भगवते वासुदेवया. हा ते नंतर खायचे बेटा. जय जय करा. जय 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 भगवान जी, जय लक्ष्मी मैया जय. अच्छा जय जय करतात. क्लॅप क्लॅप क्लॅप. काही आता जय जय करू ना आपण. हे घे तू घंटी वाजव. चल आपण आरती करू आता है ना. जय देव जय मंगळ मूर्ती मंगळ मूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामदेव रत्न खचित फळा तुझ गौरी कुमरा वटकाळे सदना संकटी पावावे देवानी रक्षावे सुरवर वंदना. जय देव ओम जय लक्ष्मी माता. दिवाली की रात है रोशनी से भरी, धूम मची है सबने आरती करी. पताखे फूल झड़ से जगमगा दिया, मिट्टी के दिए जलाए सबने मिलके साथ. दिवाली है सबको भाई, हंसी खुशी की लहर घर. चो 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 चो. पकड़ो पकड़ो. नाही बेटा ती नाही खात. ती नाही खात. ती नाही खात स्कायलर. नो यू कैन हैव दैट चक्री. हाँ टेक इट. गो गो नाउ गो टू डैडा. सब खा खा के रख रही है वहां पे. चल जा जा गो टू डैडा. मुस्कान बनाए इस जीवन सा. रंगोली से सजा हुआ आंगन, दोस्ती प्रेमी सब एक ही डोर से बांधे. लक्ष्मी माता की कृपा हो सब पर, प्यार भरी दुनिया हो ये दुआ हमारी. स्कायलर जेवण करायला बसली आहे. आम्ही पण जेवण करायला बसले आहो. चेंज केला आता साडी छान. आता निवांतपणे आता जेवण करू. आणि स्कायलर तर आपल्या हाताने जेवते. तिला देऊन दिलं आहे इथे. मी पण आता जेवण करते. छान वाटलं. मस्त पैकी दिवाळी आज सेलिब्रेशन झालं. फायनली लक्ष्मीपूजन केलं. मनाला इतकी शांती पडली ना आज. म्हणजे खूप छान वाटलं. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप भरपूर शुभेच्छा. देव करो तुमची दिवाळी, तुमचं वर्ष खूप खूप उत्साह आणि आनंदित जावो. जे तुम्ही आता विचार करत आहे देव करो ते तुम्हाला सगळं मिळावं. तर चला आता ह्या व्लॉगला आम्ही इथे एंड करतो. आय होप तुम्हाला हे व्लॉग आवडेल आणि पसंत आला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन व्लॉगमध्ये. आता आमची बस 2 दिवसांनी आम्हाला एक दिवाळी पार्टीमध्ये जायचं. दिवाळी पार्टी म्हणजे गेट टुगेदर. ते पण मराठी मंडळचं. इथे जे आपले मराठी लोक आहे ना त्यांचा गेट टुगेदर आहे. तर मी नक्कीच तो व्लॉग कव्हर करेल आणि तुम्हाला दाखवेल. आणि जे इंडियन स्टुडंट असोसिएशन आहे त्यांनी पण एक इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे. तर आम्ही विचार करतोय तिथे पण जाऊ. तर चला बघू आता किती सक्सेस होतं प्लॅन. आणि भेटू तुम्हाला लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. काळजी घ्या, मजेत राहा. Bye bye. Good night. See you in the next vlog. Bye.